पैशाचा पाऊस, गाड्यांचा ताफा आणि बड्या नेत्यांची फौज निवडणुकीच्या या पारंपरिक समीकरणांना नेरच्या जनतेने पायदळी तुळवले. कसलेही राजकीय पाठबळ नसताना, घरची गरिबी पाचवीला पोचलेली असताना आणि खिशात पैसे किंवा स्वतःचे बँक पासबुकही नसताना नेर नगर परिषद निवडणुकीत जांभा उर्फ सचिन कराळे या तरुणाने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. अपक्ष म्हणून शड्डू ठोकणाऱ्या या दवाखान्यातील सोबत्याला जनतेने चक्क लोकवर्गणी गोळा करून प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी दाखल करायला लावली आणि चक्क नगरसेवक म्हणून निवडूनही आणले. प्रभागातील हा निकाल म्हणजे प्रस्थापितांना जनतेने दिलेला मोठा धक्का मानला जात आहे. ही कौतुकास्पद आणि लोकशाहीची ताकद दाखवून देणारी घटना घडली आहे नेर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये. सर्वसामान्य जनतेने एकत्र येऊन एका निस्वार्थी कार्यकर्त्याला निवडून आणले. आपल्याला मागं जायचं नाहीये, आता आपल्याला पुढे जायचं आहे. सचिनच्या कुटुंबात एक चांगला समाज कार्य करताना आपल्याला वार्ड मेंबर भेटताय. अजून पुन्हा आपल्या जवानताई सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य घ्यायचं आहे. नगराध्यक्ष सुद्धा कोण झाले, त्यांचे आपण सगळ्यांनी अभिनंदन करायचं. ही गोष्ट राजकारणातील नव्या बदलाची नांदी मानली जाते. सचिन कराळे हा नेरमधील गोरगरिबांसाठी आशेचा किरण ठरला आहे. घरादारावर तुळशीपत्र ठेवून समाजासाठी झटणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. अनेक गरीब रुग्णांसाठी जांभा देवदूत ठरला आहे. दवाखान्यात रुग्णांच्या सेवेसाठी हा तरुण 24 तास उपलब्ध असतो. जांभाची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की निवडणूक लढण्यासाठी लागणारे पैसेही त्याच्याकडे नव्हते. त्याच्यासाठी मित्रांनी कपडे शिवून दिले आणि सामान्य लोकांनी स्वतःच्या खिशातून वर्गणी गोळा करून ही निवडणूक लढविली. आजच्या काळात जिथे निवडणुका कोट्यावधीच्या जोरावर लढविल्या जातात, तिथे एका साध्या गरीब पण प्रामाणिक तरुणाने मिळवलेला हा विजय अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. ज्याचा कोणी नाही त्याचा जांभा अशी ओळखच त्याला विजयापर्यंत घेऊन गेली. हा विजय माझा नसून नेरच्या त्या प्रत्येक हाताचा आहे ज्यांनी मला वर्गणी आणि आशीर्वाद सुद्धा दिला. माझी सेवा यापुढेही दवाखान्यात आणि जनतेच्या दारात तशीच सुरू राहील, अशी प्रतिक्रिया निवडून आल्यानंतर सचिन उर्फ जांभा कराळे यांनी दिली. जांभा निवडून यावा यासाठी प्रभागातील जनतेने विठ्ठलासमोर साकडे घातले होते आणि याच अनुषंगाने आज दिनांक 22/12/2025 रोजी प्रभागातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जांभा उर्फ सचिन कराळे याची गुळ तुला करून विठ्ठलाचे ऋण फेडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. यासाठी प्रभागातील महिला भगिनींनी जांभा उर्फ सचिन कराळे यांचे औक्षवण करून त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेत. सचिन उर्फ जांभा कराळे यांच्या विजयानंतर हा विजय जणू काही प्रभागातील प्रत्येक मतदाराचा आहे, अशी भावना प्रभागातील सर्व मतदारांच्या मनामध्ये दिसून येत होती. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराने या कार्यक्रमाची सांगता झाली. प्रमोद दरोई, लोकमंच मराठी, नेर.